हाय हॅलो नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा. तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ हीच बाप्पाची चरणी प्रार्थना. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि होईल तेवढे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. आणि मला एक म्हणजे नाही का बोलायचं आहे महत्त्वाचं असं, म्हणजे कारण नाही का सपोर्ट खूप जण करतात मला. सगळ्यात जास्त म्हणजे माझी इंस्टा जी फॅमिली आहे ती मला खूप सपोर्ट करते, त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून आभार मानते. ते माझे सगळे काही व्हिडिओ बघतात, माझ्या लेडीज ज्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, दादा वगैरे सर्व काही माझे व्हिडिओ बघतायत आणि लाईक आणि शेअर पण करतायत. त्याबद्दल काही नाही आहे, पण काही गडबडीत कसं होतं, शेअर करतात व्हिडिओ आणि लाईक करायचं विसरून जातात. त्यामुळे व्हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा अगोदर, आणि नंतर शेअर करत जा आणि प्लीज एखादी कमेंट करत जा. मग कळतं मला सुद्धा नाही का किती लोकांना माझे व्हिडिओज आवडतात, किती लाईक करून तर लक्षात येतं, पण कधी कधी विसरतात लाईक करायचे. त्यामुळे लाईक वगैरे करत जा. हा घ्यायला या. हे आमच्या बाळाचं दूध पण तर रेडी आहे. आता दूध पिणार आमचं बाळ. आणि आमच्या बाळाची ना आज जरा तब्येत बरी नाही आहे, सर्दी झाली त्याला थोडीशी. पण खूप गुड बॉय आहे माझा, काही ताण देत नाही, शांत खेळतो, चिडचिड करत नाही, हुशार आहे माझं बाळ, खूप हुशार आहे. चहा कुठे? चहा चहा. आता चहा नाश्ता वगैरे सर्व काही झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही ना महादेवाच्या मंदिरात चाललेलो आहोत. तर संडेचा व्हिडिओ आहे हा. तर सोमवारच्या दिवशी ना खूप गर्दी असते जास्त, म्हणून मग आम्ही संडेच्या दिवशीच मंदिरात गेलो होतो. कारण का मग गर्दी पण कमी असते आणि व्यवस्थित दर्शन पण होतं. मंडेला खूप गर्दी असते, सर्व काही लोक आजूबाजूचे भागोली गावातील सर्व लोक येतात आणि खूप जास्त प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे मग म्हटलं आज जरा निवांत वेळ आहे आणि सुट्टी पण आहे त्यांना, तर त्यामुळे आम्ही सर्वजण आता मंदिरात हे बघा आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता ऊन पण खूप पडलेलं आहे. सकाळी सकाळी 9-10चा टायमिंग आहे, पण भरपूर असं ऊन पडलेलं आहे 9 वाजताच. आणि हे जे आहे मेन गेट आहे वाघोली गावातील एकदम फेमस असं मंदिर, वाघेश्वर मंदिर असं मंदिर आहे. तर भरपूर जणांना माहीत असेल. तर आम्ही आता इथून एंटर केलेला आहे आतमध्ये. तर आजूबाजूचा पण परिसर खूप छान आहे, हिरवळ अशी, आणि स्पेस पण भरपूर आहे आणि मस्त वाटतं या ठिकाणी. ज्या वेळी आपण येऊ त्यावेळी मन एकदम शांत आणि प्रसन्न होतं, म्हणून आम्ही शक्यतो येतच असतो. संडेला जरी नाही आलो तरी मंडेला असं येत असतो, पण मंडेच्या दिवशी असं मोकळीक नसते जास्त, खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. आज जरासं मोकळं वातावरण आहे इकडे. आणि हे बघा अलीकडच्या साईडला हे छोटंसं मंदिर आहे. इथं नंदी महाराजांची छोटीशी मूर्ती आणि आतमध्ये पण पिंड आहे महादेवाची. तर इथं आता आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतो. शिव पण आमचं दर्शन घेत आहे. त्याला पण आता जय बाप्पा असं करायचं समजतं सगळंच. आणि तो पण आता मस्त दर्शन घेतो आहे. त्याला आता छान असं तिथलं फूल एक मस्त दिलेलं आहे मी. आणि इथली जी आहे आतमधली ही बघा, ही छोटीशी पिंड. आणि आता मेन मंदिर जे आहे ते आहे इकडे. तर ह्या साईडला जे हे लावलेले आहेत ना ग्रिल, त्या ठिकाणी काम चालू आहे म्हणून बंद आहे. इकडच्या साईडने आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. तर चप्पल तिकडेच काढली, खूप गरम झालं होते सगळी फरशी वगैरे, त्यामुळे पाय खूप तापत होते. आता ना नंदी महाराजांच्या कानात मी असं मस्त काही माझ्या इच्छा ज्या आहेत ते बोलत आहे आणि दर्शन पण घेते. आता एक प्रदक्षिणासुद्धा मी मारलेली आहे. तर आता इथं ना खूप छान वाटत होतं आज मला, कारण असं निवांत कधी दर्शन झालंच नव्हतं आमचं आत्तापर्यंत. ज्यावेळी येऊ आम्ही त्यावेळी गर्दीच होते खूप, त्यामुळे एवढा व्हिडिओ पण आम्हाला शूट करता येत नव्हता. हे जे बाहेर कासव आहे ते पण मस्त आहे. आणि आता आतमध्ये एकदम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि आता रविवार असला तरीसुद्धा सुट्टीच्या दिवसामुळे थोडेफार म्हणजे गर्दी आहेच, जातात येतात, जास्त थांबत नाहीत, म्हणून मग गर्दी होत नाही.
आणि ज्याच्या त्याच्या वेळेने लोक येत राहतात. आणि असं नाही की संडेला येत नाहीत, भरपूर येत आहेत. आम्हाला वाटलं जास्त अशी गर्दी नसेल, पण थोडीशी आहे, पण एवढी की सोमवारपेक्षा कमी आहे. तर हे बघा आता पिंड महादेवाची, खूप छान अशी श्री महादेवाची पिंड पण आहे इथं. आणि मस्त असं गाभाऱ्यामध्ये आलं ना की खूप असं प्रसन्न वाटत होतं. आणि हा जे आहे एक्झिट म्हणजे बाहेर जाण्याचा दरवाजा, हे पूर्ण बाहेरचा नाही का परिसर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे जे आहे बाहेरून असं मंदिर आहे. पूर्ण ब्लॅक कलरचे स्टोन वापरलेले आहेत ह्या मंदिरासाठी. आणि उन्हामध्ये तर हे मंदिर खूप असं चमकतं जास्त आणि खूप छान वाटतं. इथं आमचा शिव पण खेळतो आहे. आणि हे जे आहे तर पाणी बघा, खूप जास्त पाणी पण आहे आणि एकदम शेपले असं नाही का केलेलं आहे, त्यामुळे काही भीती पण नाही. इथं लहान मुलांसाठी मस्त असं शेप आहे. आणि मासे पण खूप आहेत. हे बघा छोटे छोटे मासे पण इथं दिसत आहेत. मस्त वाटत होतं. आणि थोडंसं ऊन पण पडायला लागलं होतं आता जास्त. आणि मग आम्ही थोड्या वेळ बसलो तिथे. आणि नंतर मग घरी पण जायचं होतं, कारण काच माझा भाऊ येणार आहे. म्हणून मग मी म्हटलं आता थोडा वेळ थांबू आणि पटकन जाऊ, कारण स्वयंपाक पण बाकी आहे. फक्त नाश्ता वगैरे आमचा झाला होता. म्हटलं आता इथून मग जाऊन मग स्वयंपाक करावं. तर मग आता घरी पण आलेलो आहोत आम्ही. थोडंसं फ्रेश वगैरे झाले परत एकदा. आणि जे किराणा आणलेला होता त्यातलं पण थोडंफार सामान मी आता भरून ठेवलेलं आहे. आणि हे जे विम जेल वगैरे असे थोडेफार ज्या वस्तू पाउचेस होते ते पण मी आता सर्व काही काढून व्यवस्थित ठेवले. आणि आता स्वयंपाकाची पण तयारी करत आहे. पनीर आणलेलं आहे भाजीला. नॉनव्हेज खातो माझा भाऊ पण 2 नंबरचा, पण त्याला कांजण्या आल्या होत्या म्हणून मग तो आता सध्या नॉनव्हेज खात नाही आहे. म्हणून व्हेजच मी असं बनवले आहे जेवण आज. तर मस्त अशी पनीरची भाजी, हे जे पनीर आहे ते आता कट करून घेत आहे मी. मस्त असं खूप छान असं सॉफ्ट पनीर आहे. आणि छान असं मी कट करून घेते इथं स्क्वेअर पीसेसमध्ये. आणि थोडासा नाही का वेगळ्याच आकारामध्ये पनीर आलेलं होतं, एकदम स्क्वेअर पीसमध्ये नव्हतं, म्हणून थोडेफार आकार पण चेंज झालेले आहेत. तर हे बघा आता एवढं कट करून घेतलेलं आहे पनीर. आणि बाकीची मी सर्व काही तयारी करून घेतली होती भाजीची. आता ग्रेव्हीसुद्धा बनवली होती. आणि हे बघा आता मस्त अशी ग्रेव्ही बनवून छान आपली भाजी पण आता इथं रेडी होत आहे. चवीनुसार मीठ, पनीर मसाला आणि लाल मिरची पावडर, धना पावडरसुद्धा टाकलेली आहे मी त्यामध्ये. आणि छान अशी ग्रेव्ही कांदा, खोबरा आणि टोमॅटोची नेहमीप्रमाणे बनवून घेतलेली आहे. आणि एके साईडला गॅसवर मग ठेवून दिले. आणि इकडं पॅनवर मी फ्राय करून घेत आहे पनीर. जास्त असे फ्राय करत नाही, थोडेसे छान लागतात मग खायलासुद्धा. असे नाही का रबरासारखे होत नाहीत, थोडेसेच आपण फ्राय करून घ्यायचे, जास्त लाल होऊ द्यायचे नाही. आणि आता इकडे पनीर, तोपर्यंत भाजीला उकळी पण आली होती. आता टाकून घेऊयात त्यामध्ये पनीर. आणि मस्त अशी भाजी पण छान झाली होती. आणि 2 ते 4 म्हणजे नाही का 4-5 माणसाला पुरेल एवढी मी अशी भाजी बनवली होती. आणि आता कोथिंबीर पण मस्त हिरवीगार टाकत आहे. तिकडे बघा आता ही जी 4 व्हीलर दिसते ते आलेले आहेत. आणि मस्त अशी गावाची मला नाही का पोतं पण घेऊन आलेले आहेत ते आम्हाला तिघांसाठी सुद्धा, म्हणजे माझ्यासाठी आणि दुसरा मोठा भाऊ आणि ह्यो जे आलेला आहे, तेवढ्या सगळ्यांसाठी गहू पाठवले आहेत आईवडिलांनी आमच्या, घरचे गहू. आणि हे बघा आता ताट बनवत आहे. एक गावातले दादासुद्धा आलेले आहेत भैयासोबत. मग सर्वांसाठी आता मी जेवण इथं मी रेडी केलेलं आहे, ताट बनवलेत. आणि सर्व काही जण जेवत आहेत. आणि जेवण झाले की लगेच निघाले आहेत, कारण उद्या माझ्या भावाला म्हणजे भैयाला ड्युटी आहे पोलीसमध्ये असल्यामुळे. तर तो काही थांबला नाही, तो जो गेला आहे पुढे, तो माझा भाऊ आहे 2 नंबरचा. आणि हे जे आहेत ते गावातले दादा. आणि ही जी आहे भैयाची गाडी आहे. तर तो आता गेला, कारण आंबेडकर जयंतीमुळे त्याला सुट्टी नव्हती, सोमवारी ड्युटी होती, म्हणून तो काही थांबला नाही जास्त वेळ. आणि हे आता सगळं आवरलं, जेवण वगैरे माझं पण झालं. आणि थोडा आराम केला दुपारी. आणि ही जी संध्याकाळची वेळ दिवाबत्ती चाललेली आहे,
तर आजचा व्हिडिओ हा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.